मी 9:45 वाजता माझे गाव आगर येथून मोठी उमरी येथे माझ्या निवासस्थानी येत असताना अचानक माझी गाडी थांबल्यावर 5 ते 6 युवक हातामध्ये पाईप तलवारी घेऊन माझ्या गाडीवर आले। मी गाडीतून उतरत असताना त्यांनी डायरेक्ट गाडीवरती हल्ला केला व गाडीवर पाईपने व तलवारीने आणि घनाने लोखंडी यांनी हल्ला केला व बंदूक काढली और इस पे गोली चला, इसको ख़त्म करने का, इस पे गोलीबार कर असं ते सांगत होते। पण एरियातले नागरिक तिथं जमा झाले। माझे मित्र होते विशाल घरडे, ते होते अभिजित गोंडचोर, असे माझे मित्र होते, ते जमा झाले व एरियातले काही नागरिक तिथं जमा झाले, महिला जमा झाल्या, त्याच्यामुळे ते पळून गेले। त्याच्यामुळे माझे प्राण वाचले। माझ्या जीवितवास धोका आहे व माझ्याला जीवाने मारण्याचा ते प्रयत्न करत होते असे माझे एका मित्राने जाताना अभिजित जे मित्र आहेत त्यांनी टर्नवर ऐकलं की आज जाने दे, इसको 7-8 दिन बाद गोली मार के टपका डालेंगे। रात्री 9:45 दरम्यान शिवसेना शहर प्रमुख राहुल कराळे यांना काही लोकांनी जीवे मारण्याचा जो कट रचला होता, दुर्दैवानं ईश्वराच्या काही आशीर्वाद असल्यामुळे आज ते त्या घटनेपासून वाचले। काही लोकांनी 3 लोक अचानकपणे गाडीवर आले आणि त्यांच्या गाडीवर पाईप आणि तलवारीने हल्ला केला। हल्ला झाल्यानंतर मला शहर प्रमुखांचा फोन आला आणि मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP साहेबांशी संपर्क केला। फोनवर त्यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ ठाणेदारांना त्या ठिकाणी घटनास्थळावर पाठवलं आणि घटनास्थळावर पाठवल्यानंतर त्या जागेची पाहणी केली आणि त्या भागातली सर्व सिटीची फुटेजसुद्धा तपासण्यासाठी SP साहेबांनी आदेश दिले। आता रितसर ह्या ठिकाणी सर्व शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये आता रिपोर्ट देण्यासाठी आलो आणि निश्चितपणे पोलिसांनी 12 घंट्याच्या आत जे हमलेखोर लोक होते त्यांना 12 घंट्याच्या आत अटक करा, अन्यथा आम्हाला नाईलाज असतं। उद्या जर शहरात काही अनुचित प्रकार घडला, आमचाही संयम तुटला तर निश्चितपणे अशी कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून तात्काळ ह्या ज्या लोकांनी हमला केला त्या लोकांना तात्काळ अटक करावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।